नमस्कार सर्वांना. ज्यांनी 11वीला फॉर्म भरला आहे आणि ज्यांची आता मेरिट लिस्ट लागलेली आहे, 11वीचा ज्याही मुलांनी फॉर्म भरला आहे त्या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. कॉलेज कधी तुम्हाला भेटेल, कॉलेजची लिस्ट कधी येईल, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कधी घ्यायला जावं लागेल, कोणकोणते डॉक्युमेंट लागेल, या सगळ्या माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांनी 11वीला फॉर्म भरलेले होते आणि ज्यांचे 11वीला फॉर्म भरायचे राहून गेले तर ते राऊंड 2 ला फॉर्म भरू शकतात. आता ज्यांनी फॉर्म भरला तर कालच मेरिट लिस्ट लागलेली आहे. आता ती मेरिट लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागली आणि तुमचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं असेल तर ते कसं चेक करायचं, चला आपण बघूया. तर तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईट ओपन करायची, स्कूल एज्युकेशन ऑफ स्पोर्ट, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला इथं प्रोफेशनल मेरिट लिस्ट इथं क्लिक करायचं आहे आणि खाली ऍप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर इथं सर्च करायचं आहे. जर तुम्हाला सर्च केल्यानंतर तुमचं नाव दाखवतंय, तुमचं मेरिट लिस्ट दाखवतंय, तर तुमचं नाव मेरिट लिस्ट मध्ये आलेलं आहे. आणि जर देअर नो रेकॉर्ड फाउंड जर म्हणलं तर असं समजायचं की तुमचं लिस्ट मध्ये नाव आलेलं नाहीये, तुमचं मेरिट लिस्ट मध्ये या राऊंडला, पहिल्या राऊंडला मेरिट लिस्ट मध्ये नाव लागलेलं नाहीये. आता त्यांनी सांगितलेल्या निर्देशनानुसार तर ऍडमिशनचा शेड्यूल कसा राहणार आहे, तर 10 तारखेला कॉलेजची लिस्ट लागणार आहे. ज्यांनी 11वीला फॉर्म भरले आहेत अशा सगळ्यांची 10 तारखेला तुमचं कोणतं कॉलेज ज्यांची मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागला, तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागला का आजच चेक करू शकतात. आता मेरिट लिस्ट मध्ये तुमचा नंबर लागलाय, आता तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं हे जर माहिती करायचं असेल तर 10 तारखेला तुम्हाला ते कॉलेज समजणार आहेत की कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे. ज्याही कॉलेजला तुमचा 10 तारखेला नंबर लागला असेल तर त्या कॉलेजला तुम्हाला तिथं नाव येणार आहे. जर तुम्हाला ते कॉलेज हवं असेल तर तुम्ही 11-12 तारखेला त्या कॉलेजला भेट देऊन तुम्ही तिथं तुमचे डॉक्युमेंट, तुमची टीसी, तुमचं मार्कशीट, तुमचं आधार कार्ड, फोटो हे घेऊन तुम्ही तिथं जाऊन त्यांची फीस वगैरे भरून तुम्ही तिथं ऍडमिशन घेऊ शकतात. जर तुम्हाला जे मेरिट लिस्ट मध्ये कॉलेज लागलेलं आहे पण तुम्हाला ते हवं नाहीये, तुम्हाला नाही पाहिजे, तिथं ऍडमिशन नाही घ्यायचंय, तर तुम्ही राऊंड 2 ला परत एकदा अप्लाय करून राऊंड 2 ला भाग घेऊ शकतात आणि राऊंड 2 ला तुम्ही परत एकदा दुसरे कॉलेज चॉईस करू शकतात. आता ज्यांचं भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळजवळ आता आपण बघू शकतो की जवळजवळ इथं 18,97,526 लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मुलांनी याच्यामध्ये ऑनलाईन ऍडमिशन घेतलेले आहे, ऑनलाईन प्रक्रिया प्रवेश फॉर्म भरलेला आहे. पण अजूनही कोणी असे असेल ज्यांचा प्रवेश फॉर्म ज्यांचा भरायचा राहिलेला असेल तर अशा लोकांसाठी भाग 2 कॅप 2 साठी मेरिट लिस्ट जी लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सहभागी होऊ शकता. तुमचं नवीन एकदा रजिस्ट्रेशन करू शकतात. आता फक्त मेरिट लिस्ट 1 लागून गेल्यानंतर, मेरिट लिस्टचा निकाल आल्यानंतर, त्यांचं कॉलेज सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा मेरिट लिस्ट 2 लागल तेव्हा तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी फॉर्म ओपन होईल आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पण ज्यांचं रजिस्ट्रेशन होऊन गेलेलं आहे त्यांच्यासाठी महत्वाची माहिती की किती 10 तारीख 11 तारीख 10 तारीख महत्वाची कशासाठी, 10 तारखेला तुमचं कॉलेज कोणतं आलेलं आहे, कोणत्या तारखेला कोणत्या कॉलेजला तुमची निवड झालेली आहे ते तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर 11-12 तारखेला तुम्ही तिथं जाऊन 12 तारखेला ऍडमिशन घेऊ शकतात. 11 तारखेला सगळं घोषित होणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटणार आहे. 10-11 तारखेला थोडं वेबसाईट अपडेट वगैरे होण्यासाठी वेळ लागतो. कधी कधी त्यांचं नवीन अपडेशन येतं, अनाउन्समेंट ते करत असतात वेबसाईटवर, जी पण आहे माहिती ती देत असतात. आता मेरिट लिस्ट लागलेली आहेत 7 तारखेला, 10 तारखेला, 11 तारखेला तुमचं कॉलेज दिसेल, 12 तारखेला जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. आता ही महत्वाची माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.